नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मस्त असा गजरा करून दाखवणार आहे. असाच तुम्हाला मोगऱ्याचा गजरा किंवा अबोलीचा गजरा पण करता येणार आहे. आज मी केलेला आहे ते काकड्यांच्या फुलांचा गजरा केलेला आहे. त्यासाठी इथे कच्चा धागा घेतलेला आहे, जो आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो. आणि यामध्ये मी घेतलेले आहेत असे कलरफुल फुलं घेतलेली आहेत. तुम्ही कोणतीही घेऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये चमकीसुद्धा घेऊ शकता. आणि काकड्याची फुलं घेतलेली आहेत. तिथे जाई, जुई, अबोली, मोगरा तुम्ही कोणतीही फुलं घेऊ शकता. गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा मध्ये घालण्यासाठी घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही फुलं मला थोडी भेटलेली आहेत. आता ह्याचा आपण गजरा करूया. तर मागे मी व्हिडिओ टाकली होती. तर त्याच्यामध्ये खूप कमेंट आलेल्या, की तुम्ही गाठ कशी मारली ते आम्हाला शिकवलं नाही. तर आता ठीक आहे, मी तुम्हाला शिकवते, दाखवते कशी गाठ मारायची. तर इथे कच्चा धागा जो आहे, तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्या सरी करून घ्यायच्या आहेत. इथे मी 5 ते 6 सरी केलेल्या आहेत. असं फोल्ड करायचा आहे धागा, म्हणजे त्याच्या सरी तयार होतात. मध्येच कुठेही कापायचा वगैरे नाही आहे. आता बघा ही गाठ कशी मारायची आहे. तर इथे गाठ आपण अशी दुमडून गच्च खेचणार आहोत, म्हणजे धागा एकही निघणार नाही. तर अशा 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला धागा सैल होणार नाही आणि आपली फुलंसुद्धा गळणार नाहीत. यासाठी अशा 2-3 गाठी एकच्यावर मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, असं थोडंसं धागा सोडायचा आहे आणि नंतर गाठ मारायची आहे. बघा किती घट्ट आहे. आता आपण ह्याच्यावर फुलं ठेवणार आहेत, म्हणजे आपला गजरा तयार होईल. तर फुलं ठेवण्याची पद्धत जी आहे ती बघा, धागा सरळ पकडायचा आहे. कुठेही आपल्याला असा फोल्ड हे करायचं नाही आहे. आता मला जेवढा सिंगल धागा पाहिजे होता तेवढा मी घेतलेला आहे. नाही कापलं तरी चालेल, असंही आपल्याला करता येतो. तर इथे बघा धागा असा सरळ ठेवायचा आहे. ज्या सरी केल्यात त्या सरळ पाहिजेत आणि एक सिंगल धागा आपण खाली ठेवणार आहोत. फूल जे आहे ते नेहमी समोर पकडायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण सिंगल धागा जो आहे तो दोनदा त्याच्यामध्ये फोल्ड केलेला आहे आणि फूल जे आहे ते आपल्या दिशेने असं वळवायचं आहे आणि धागा जो आहे तो घट्ट करायचा आहे, म्हणजे फूल निघायला नाही पाहिजे. तर आता दुसरं फूल घेताना समोर पकडायचं आहे, दिशा समोरची घ्यायची आहे आणि परत सिंगल किंवा डबल फोल्ड करा तरी चालेल. इथे मी सुरुवातीला डबल फोल्ड केलेला आहे. पहिली विण जी आहे ती घट्ट असायला हवी, म्हणजे गजरा गळत नाही. आता दुसरं नेक्स्ट फूल जे आहे ते सुद्धा आपल्याला असं समोरच पकडायचं आहे आणि परत त्याच्यामध्ये गाठ मारायची आहे आणि फुलाच्या आतमधून सुद्धा गाठ मारायची आहे. नीट बघा, गाठ मारण्याची पद्धत जी आहे ती 2 प्रकारची आहे. एक आपण धाग्याला सरळ विणतो आणि नंतर फुलाला बाजूला करून आणखी एक गाठ मारतो. तर हे मेन आहे गजरा विणण्यासाठी. तर बघा इथे आपण फूल ठेवल्यानंतर आपण पूर्ण फुलाला असं विणतो आणि परत आपण फूल आडवा करून एक गाठ मारतो, म्हणजे फुलाची वीण जी आहे ती घट्ट बसते आणि गजरा आपला व्यवस्थित होतो. असा घट्ट दाट गजरा होतो. जर का तुम्हाला असं लांब लांब करायचं असेल तर डबल टिबल गाठ मारून थोडंसं अंतर ठेवू शकता. तर अशाच प्रकारे सर्व गजरा करून घ्यायचा आहे. हे बघा, एवढा गजरा झालेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काही फुलं वेगळी घालायची असतील, जसं चमकी आहे किंवा झेंडूच्या पाकळ्या आहेत किंवा ही अस्टराची फुलं आहेत किंवा अ, गुलाबाच्या पाकळ्या आहेत, या आपण अशा मोडून सेम प्रोसेसमध्ये म्हणजे गाठ मारायची आहे. हे बघा, अशा प्रकारे घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आणि परत एक गाठ मारायची आहे. असं आपल्याला जेवढं पाहिजे असतील फुलं किंवा चमकी किंवा गुलाबाच्या पाकळ्या, त्या अशा ह्याच्यामध्ये गुंफायच्या आहेत. तर घरच्या घरी छान असा आपल्याला गजरा करता येतो. जर काही आपल्या घरामध्ये फंक्शन असेल, कार्य असेल, तर बाहेरचे गजरे खूप महाग मिळतात. तर फुलं आणून आपण आपल्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी आपण असे गजरे करू शकतो. आता हळदी-कुंकू आहे त्याच्यासाठी तुम्ही करू शकता किंवा कुठल्याही घरामध्ये छोटं कार्य असेल
तर असे गजरे आपण घरातल्या घरात करू शकता किंवा तुमच्याच घरातली फुलं असतील तर त्याच्यामध्ये असं गजरा करून तुम्ही छान रोज घालू पण शकता. तर इथे बघा परत मी काकड्याची फुलं घेतलेली आहेत आणि परत त्याच प्रकारे विणत आहे. एकदा तुम्हाला गजरा आला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गजरा करू शकता. असंच अबोलीचा गजरा सुद्धा छान वाटतो. आता बघा गजरा पूर्ण झाल्यानंतर ही शेवटची गाठ असते. ती पण आपण अशी फोल्ड करायची आहे आणि अशी जी आपण सर केलेली आहे त्याला गाठ मारायची आहे म्हणजे फुलं निघणार नाहीत. 2-3 अशा घट्ट गाठी मारायच्या आहेत. तुम्हाला किती मोठा गजरा करायचा असेल तो तुम्ही करू शकता. तर इथे आता माझा गजरा पूर्ण झालेला आहे. गाठी मारून पण झालेल्या आहेत. आता ह्याच्यातली फुलं निघणार नाही. जो एक्स्ट्रा धागा आहे तो कापून घ्यायचा आहे. हे बघा सुंदर असा गजरा तयार झालेला आहे. वेळ पण त्याला खूप कमी लागतो. 5 मिनिटामध्ये हा गजरा तयार होतो. असंच तुम्ही देवासाठी हारसुद्धा बनवू शकता किंवा केसामध्ये घालण्यासाठी गजराही बनवू शकता. तर झाला ना झटपट असा घरच्या घरी गजरा. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.